त्यांच्याच वडिलांची आहे आणि सरनोबतांबरोबर कुठलाही लेखी करार त्यांनी केलेला नाही. काय बोलतेस तू? मी खरं तेच सांगतेय. मोहनदादांच्या वडिलांनीच सांगितलंय मला तसं. काय? काल रात्री मी त्याच साईटवर गेले होते तेव्हा भेटले होते ते मला. रेवाताई, हे कसं शक्य? मोहनदादा मी भेटलीये तुमच्या वडिलांना. पण माझे वडील 10 वर्षांपूर्वीच वारले. काय? कसं शक्य आहे? अहो मी काल रात्रीच भेटली त्यांना साईटवर आणि त्यांनीच मला सांगितलं की ही जमीन त्यांची आहे आणि महिपतराव आणि सुमित्राने ही जमीन बळकावली होती. ते रडले सुद्धा माझ्या समोर. मी खरं सांगतेय. रेवाताई, तुम्ही बोलताय ते सगळं खरं आहे, पण हे तुम्हाला सांगितलं कोणी? तेच तर सांगते मी मोहनदादा. तुमचे वडील भेटले होते मला खरंच काल आणि ते रडले सुद्धा माझ्या समोर. पण रेवाताई, माझे वडील खरंच 10 वर्षांपूर्वी वारलेत. हो पण हे कसं शक्य आहे? मी खरं सांगते तुम्हाला. मी खरं. बस बस झालंय नाटक. अहो वहिनी साहेब, समजावा तुमच्या मुलीला. भेट लागलाय तिला. नाही काकासाहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं तेच सांगते. रेवा, हे काय बोलतेस तू? तू ना ह्या गोष्टीचा फारच विचार करतेस आणि म्हणून तुला हे असले भास होत आहेत. काय तोंडाला येईल ते बोलायला लागली ही मुलगी. बाबा तुम्ही आधी थांबा, मी बघतो काय करायचं ते. हे बघ मोहन, अरे जीवाचा विचार कर आणि हे प्रकरण इकडेच थांबव. तसाही तुझ्याकडे काहीही ठोस पुरावा नाहीये. आम्ही तुम्हाला दुप्पट रक्कम देतो, पण ही जागा सोड. रेवाताई, तिची काही एक मदत होणार नाहीये तुला. धाकट्या वहिनी, तुम्ही रेवाला काही सांगणार आहात की नाही? रेवा तू चल चल म्हणते ना. चल. आमच्या मुलांनी सांगितलं म्हणून वाचलास, नाहीतर चल निघ. हाकलून दे रे याला. रेवा, हे सगळं काय चालवलेस तू? काय बरळतेस तू? तुला ते मोहनचे वडील दिसले? आई मी खोटं नाही बोलत आहे. मी खरंच भेटले त्यांना आणि ते रडले सुद्धा माझ्या समोर. तरी मी सांगत होते अमावास्येच्या रात्री बाहेर जाऊ नकात म्हणून, पण नाही, माझं कोणी ऐकतच नाही. आई पण या सगळ्या गोष्टी. आता तू सुद्धा मला अनेसारखं सांगू नकोस की या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. आपण 2012 सालात राहतो. अगं मला हे सगळं मान्य आहे. तुम्ही म्हणताय ना ते सगळं खरंही असेल, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण पाहिल्या तर कोणाला हानी होत नाही ना. मग काय हरकत आहे? त्या रात्री जर का तुम्ही बाहेर गेलाच नसतात किंवा सूर्यास्ताच्या आधी घरी आला असता तर काही बिघडलं असतं का सांग मला. पण आई अनय सुद्धा होता माझ्यासोबत तिथे. मग फक्त मलाच कसे दिसले ते? आणि काल रात्री वाड्यात सुद्धा मला एक बाई दिसली. ती त्या दारापर्यंत गेली आणि कोण बाई? तेच तर कळत नाहीये ना. ती अचानक गायबच झाली. इतके दिवस मला फक्त आवाज ऐकू येत होते, पण काल पहिल्यांदाच मला अशी बाई दिसली. हे सगळं काय होतंय? नियतीचे फेरे आहेत हे. रेवा, आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे? तुम्हाला मोहनचे वडील दिसले? हो आऊसाहेब, पण हे सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. हे तर घडणारच होतं बघा. चक्राची सुरुवात होत आलीये जी. तिथेच त्याला कापला असता तर कोणाच्या बापाबद्दल बोलली असती ती रेवा. बाबा पण गप्प बसा मेघदत्तराजे. आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न केले त्या मोहनसाठी. हाच एक शेवटचा मार्ग होता. त्या रेवाने आयत्या वेळी येऊन बोलून सगळ्यावर पाणी फिरवलं. पण तिने त्या मोहनच्या वडिलांचं नाव घेतलंच कसं? म्हणजे म्हणजे
तिच्या बोलण्यात जर काही तथ्य असेल तर? काय म्हणायचं तुम्हाला? 10 वर्षापूर्वी मेलेला त्या मोहनचा बाप रेवाला आत्ता दिसला. नाही, तसं नाही अगदी, पण ती म्हणे कधीच खोटं बोलत नाही म्हणून. ती आपल्या विरोधात आहे हे विसरू नका. माफ करा मामनजी, पण आईसाहेब खरं बोलतायत. कित्येक वेळा रेवा स्वतः संकटात सापडलीये, पण कधीही खोटं बोललेली नाहीये. आणि जर तिने आज जे सांगितलंय तेही खरं समजलं तर? याचा अर्थ तिला मेलेली माणसं दिसतात असं समजायचं आपण? तिच्यात काहीतरी खास शक्ती आहे. तिने वाड्यात पाऊल टाकल्या क्षणी अण्णासाहेबांच्या बाबतीत एवढी मोठी घटना घडली, आणि नंतर सुद्धा तिचा वाड्यातला वावर खूपच रहस्यमय राहिलाय. रेवाचं या वाड्यात येणं याला एक ठोस कारण आहे. रेवा, तुम्हाला हे माहिती आहे? हो, आप्पा महाराज म्हणाले होते एकदा की या वाड्याला शापातून मुक्त करण्यासाठी मी इथे आली, आणि माझा प्रवास सुरूही झालाय असं म्हणत होते ते. बरोबरच आहे की हो त्यांचं. ज्या दिवशी ते मृत्यूपत्र वाड्यात आलं त्या दिवसापासून या सगळ्या घटनांना वेग आलाय. काय? हो, मृत्यूपत्र हे वाड्यातच आहे, पण तुम्ही हे कुणालाही सांगणार नाही. रेवा, आता तुमच्यासोबत घडणाऱ्या घटना फारच सामान्य आहेत. मृत्यूपत्राच्या वाचनानंतर काय घडेल हे आम्हीही सांगू शकत नाही. मृत्यूपत्राचा संबंध हा राजगादीशी आहे, आणि राजगादीचा सुमित्राशी. ते दार बंद आहे तोवर आपण हे सगळं ताब्यात ठेवू शकू, पण मृत्यूपत्राच्या वाचनानंतर सुमित्रेच्या शक्तीमध्ये वाढ होणार आहे, आणि यावर दुमत नाही. तिच्या सोबत लढायला तुम्हाला तयार राहावंच लागेल. पण मीच का? कारण या वाड्याला शापमुक्त करण्यासाठी तुमची निवड केलीये त्या विधात्याने, आणि हे सत्य आपण बदलू शकत नाही. पण आऊसाहेब, यावर काही उपाय नाही का? आपण हे सगळं टाळू नाही का शकत? मार्ग असता तर कपिला आम्ही तो पहिला सांगितला असता तुम्हाला. त्यामुळे रेवा, आता या घटनांपासून विचलित होणं थांबवा. तुमचं अनयशी जेव्हा लग्न झालं तेव्हाच तुमची गाठ या रहस्याशी जोडली गेली. तेव्हा आता तुम्हाला हे सगळं स्वीकारावंच लागेल. तयार रहा, तुमची परीक्षा आता सुरू होतीये. म्हणजे याचा अर्थ ती एक सामान्य मुलगी आहे, अतिसामान्य मुलगी. कुठलीही शक्ती नाहीये तिच्यात, आणि या असल्या गोष्टी ऐकून आम्ही घाबरणाऱ्यातले नाही आहोत. हे लक्षात ठेवा तुम्ही. नाही घाबरणार आम्ही. बाबा अगदी बरोबर बोलतायत. हे सगळे तिच्याच मनातले खेळ आहेत. असल्या गोष्टींचा विचार करणं आपल्याला आपल्या लक्ष्यापासून दूर करेल. नाही, असं होता कामा नये. नाही होता कामा. अरे वा, आज पहिल्यांदा मेघदत्त तुमचं लक्ष यावरून आपलं लक्ष यावर आलंय. आता हळूहळू तो आपल्यातला होतोय. काळजी करायची काही गरज नाही आई साहेब, हो की नाही? ते चांगलंच आहे, पण त्या रेवाचं काय? आई साहेब, तुम्ही आताही त्याच विचारात आहात? आपल्या शत्रूला कधीही कमी लेखायचं नसतं रॉमेला. आपला वाडा नेहमीच एका अकल्पित शक्तीच्या प्रभावाखाली जगत आलाय. त्या मुलीत जर खरंच एखादी अशी शक्ती असेल तर
ती या वाड्याचं नशीब बदलून टाकू शकते. कारण इथेही त्या बंद दारामागे एक आत्मा वास करतोय, हे आपण विसरून नाही चालणार. तिच्या बोलण्यात 1% जरी सत्य असेल ना, तरी तो आपल्यासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो. आपल्याला आता खूप खूप सावध राहावं लागणार आहे. माझ्या मोहनला न्याय मिळू दे पुरी. माझ्या मोहनला न्याय. तेव्हा तू अजून त्या साईटवर घडलेल्या घटनेचाच विचार करतेस ना? तेव्हा हे सगळं काढून टाक डोक्यातून. अरे असं कसं काढून टाकू अनय? मी स्वतः भेटले मोहनदादांच्या वडिलांना, मी बोललीये त्यांच्याशी आणि मी नाही विसरू शकत आहे. अगं रेवा, एखाद वेळेस हा भास असेल तुझा, म्हणजे तू सारखी त्यांचाच विचार करतेस ना, म्हणून. अरे पण असं कसं शक्य आहे अनय? तेव्हा मला वाटतं की तू ना ह्या वाड्याशी रिलेटेड सगळी रहस्य, ह्या गोष्टी, ह्या सगळ्यामध्ये खूप जास्त गुरफटत चालली आहेस. मी काय म्हणतो, आपण काही दिवस मस्त कुठेतरी फिरायला जाऊया. अरे पण असं अचानक कसं बाहेर जाणार? का प्रॉब्लेम काय? तसंही आपण आपल्या लग्नानंतर प्रॉपर हनीमूनला गेलो नाहीच होत ना. हनीमून गेलो होतो ना त्या भूत बंगल्यात. तो काय हनीमून होता का? तिथे पण किती चित्र विचित्र घटना घडत राहिल्या. तो वेडा काय आला, त्या गेस्ट हाऊस मधल्या माझ्या त्या कॅन्डल लाईट डिनरची त्यांनी वाट काय लावली. नाही, खऱ्या खुऱ्या हनीमूनला जायचं, जिथे निसर्गरम्य वातावरण असेल, दूर डोंगर असतील, सुंदर नद्या असतील, आणि फक्त तू आणि मी असू. अनय, आऊसाहेबांनी सांगितलंय की मृत्यूपत्राच्या वाचनासाठी घरातल्या प्रत्येकाने हजर राहावं, आणि त्यानंतर लगेच दिवाळी येते. त्यामुळे तुझं हे स्वप्न कितीही सुंदर आणि देखणं असेल ना, तरी दिवाळी होईपर्यंत आपण कुठेही बाहेर नाही जाऊ शकत. ठीक आहे बाबा, माझं हे सुंदर देखणं स्वप्न मला आता वाड्यातच पूर्ण करावं लागेल. भागाताई, तुम्ही चहा आणलाय. द्या. अहो काय करताय? टॉस. अय्या, आज कुठली मॅच आहे का? येस, राजगादीची मॅच आहे आणि त्यात आपली टीम बरी खेळत नाहीये. काय बोलताय तुम्ही? मला ना काही कळत नाही. मंदाराणी आयुष्यात पहिल्यांदा सरनोबतांना जमिनीचा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. अण्णासाहेबांच्या मृत्यूपत्राचं वाचनही होणार आहे. त्यात रावसाहेबांनी आम्हाला एक कामगिरी दिली होती, त्यातही आम्ही फेल झालोय. त्यामुळे वाड्यातलं आपलं स्थान जरा डळमळीत झालंय. राजगादीवर कोण बसणार यावर आपल्याला काय वागणूक मिळणार हे सगळं अवलंबून आहे. आणि त्यामुळेच आम्ही नशिबाचा कौल घेत होतो, टॉस करू. पण हे नाणं उडवून कसं काय होणार आहे? मंदाराणी, हे बघा, समजा छापा पडला तर राजगादीवर रावसाहेब किंवा मेघदत्त बसणार. आणि असं जर झालं तर या वाड्यातलं आपलं स्थान उंचावणार, आपल्याला मान मरातब मिळणार आणि या वाड्यात आपण थाटामाटात फिरणार. बाद बा मुलाईजा होशियार. रमेश राजा आणि त्यांच्या पत्नी मंदाराणी सरकार येत आहेत हो.
मंदाराणी स्थानापन्न व्हावे. मंदाराणी काय आहे? आम्ही असल्या तुच्छ पदार्थांकडे पाहत सुद्धा नाही. आमच्यासाठी काही खास राजेशाही पदार्थ घेऊन या. विसरलाच कोण आहोत आम्ही? सरनोबतांचे विशेष सल्लागार. आज्ञेचं पालन व्हावं, अन्यथा शिरच्छेद. विशेष सल्लागार. सेवक, मला की गरिबांसाठी माहिती आहे आम्हाला. या राजेशाही पदार्थाला मंदाराणींचा परिसस्पर्श व्हावा यासाठी आम्ही हा पदार्थ उचललेला. मंदाराणी, परिसस्पर्श. पुरे झाला स्पर्श. गरिबांमध्ये वाटा. असू दे 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 असू दे. हे सगळं अगदी खर्र 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 होणार. मंदाराणी अगदी खर्र खुर्र होणार. फक्त आपलं सरकार सत्तेवर आलं पाहिजे. पण जर का अनय आणि रेवा सत्तेवर आले तर काही खरं नाही. गरिबांमध्ये वाटा. खायला भूक लागली. हे चला, काय तुमचं? निघा इथून. त्यांना काहीतरी खायला भूक लागली. काय चाललंय? राम 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 मालकीनबाई, राम राम. अहो भूक लागली आम्हाला काहीतरी खायला द्या ना. तुम्ही आम्हाला ओळखला का? अहो असं काय करता? फार फार प्राचीन काळी या वाड्याचा एक भाग होतो आम्ही. मी रमेश मामा आणि ही कोण? तू? मंदा मामी. आम्हाला भूक लागली, खायला द्या ना, खायला द्या. मला काहीही मिळणार नाहीये. असं नका करू, असं नका करू. दया करा. त्याला घेऊन जा. चल गात बाहेर घेऊन जा. आम्हाला खायला द्या ना. चला इथून. हो, खायला द्या ना आम्हाला. चला इथून. आम्हाला खायला द्या. आम्हाला. काय हो? हे सगळं असं होणार? मंदाराणी, काहीही घडू शकतं. अरे असं काही होणार नाही. रेवा खूप चांगली मुलगी आहे हो. मंदाराणी, कभी कभी मुझे तुम्हारे ऊपर बहुत डाउट आता है. तुमचा छुपा पाठिंबा नाही ना रेवाला? चिचे, असा कसा असेल? नसायलाच हवा. अहो मंदाराणी, ती रेवा एका सामान्य घराण्यातली मुलगी आहे. एवढी श्रीमंती पाहिली का तिने? त्यामुळे ती कधी आणि केव्हाही बदलू शकते. तुम्ही फक्त सावध राहा. सावध राहायचंय तुम्हाला. सावध. नाही, असं कसं होईल? रेवा असं काही करणार नाही. ती चांगली मुलगी आहे. उलट अनय राजे जर राजगादीवर बसले ना तर ती सगळ्यांना नीट सांभाळून घेईल. हो अनय राजे, तुम्ही तुमचं काम सोडून इथे आलात ते बरंच केलं की हो. तुम्हाला रेवाची काळजी आहे हे बघून फार बरं वाटलं बघा आम्हाला. भाऊसाहेब, तुम्ही जे काही मगाशी रेवाशी बोललात, आय मीन तिला होणारे भास, हे रहस्य, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे भाऊसाहेब? अनय राजे, जरा धीर धरा. तुम्हाला त्यांची चिंता वाटणं स्वाभाविक आहे. पण हे रेवाचं प्रारब्ध आहे आणि ते अटळ आहे.